आषाढ स्पेशल गुलगुले झालेत. एकदा सोडून दोनदा झालेत, पण कापण्याची रेसिपी ही राहिली होती. मध्यांतर आला आहे आषाढाचा. आषाढ संपत आला, 15 दिवस झालेत. आता खमंग खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या त्या आज आपण पाहणार आहोत. ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस छान लागतात हे मोठे म्हणतातच, ते अगदी बरोबर आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर खुसखुशीत खमंग कापणी कशी बनवायची ते आज आपण पाहूया. 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. वाटी किंवा कपाचं मेजरमेंट तुम्ही इथं असं वापरू शकता. अर्ध्या वाटीने पाणी मोजून टाकलं आहे. एका वाटीला अर्धा वाटी पाणी. त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. पाव वाटी बेसन पीठ घेतले. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा वेलची पावडर घातली जी की मी साखर घालून वाटली आहे. चिमूटभर मीठ घातलं आहे. पाव चमचा सोडा घातला आहे. आता पॅनमध्ये मी इथं तडका पॅनमध्ये तेल ठेवले. 2 पळ्या तेल गरम करत ठेवले. कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गरम तेल आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. आता तेल घातल्यानंतर याला हळूहळू आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल खूप गरम आहे. अशा पद्धतीने सगळ्या पिठाला हे तेल चोळून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित तेलाला पीठ चोळलं गेले. आता हे जे गुळाचं पाणी होतं, आपण गुळ विरघळत ठेवला होता, तो यात गाळून घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. 2 वाटी किंवा कपाचं मेजरमेंट घ्या. 2 वाटी गव्हाच्या पिठाला पाव वाटी बेसन पीठ लागतं. 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी. अगदी खुसखुशीत खमंग कापण्या तयार होतात. तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. सगळं पाणी मी यात गाळून घेणार आहे गुळाचं आणि व्यवस्थित त्याचा घट्टसर एक गोळा करून घ्यायचा आहे. आणि हा गोळा आपल्याला बनवून अर्ध्या तासासाठी ठेवायचा आहे रेस्टला. तर तुम्ही इथं बघू शकता छान आपला पिठाचा गोळा मळून झाला आहे. झाकून ठेवूया. अर्धा तास झाला आहे. आता हे पीठ उघडून व्यवस्थित मळून घ्यायचे. पुन्हा एकदा व्यवस्थित आपले मळून घेऊया आणि याचे गोळे बनवून घ्यायचे. लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे गोळे तयार करून घ्या. एक गोळा प्लेन करून आपल्याला पीठ न लावता व्यवस्थित लाटून घ्यायचं. तर खाली मी खसखस घातली आहे. वरूनसुद्धा आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि याची एक चपातीपेक्षा जरा जाडसर पोळी लाटून घ्यायची. खूप पातळ लाटायची नाही. तर तुम्ही इथं बघू शकता थोडी जाडसर मी लाटून घेतली. आता याचे उभे कट मारून घेऊया सुरीने. नंतर क्रॉस कट मारून घेऊया. तर हे छान आपल्या कापण्या तयार होतात अशा पद्धतीने. तर एका ताटात काढून घेते. दुसरीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे. खाली खसखस घालून वरून खसखस लावायची आहे आणि ही पोळी लाटून घ्यायची. थोडीशी जाडच ठेवायची आपल्याला. अशा पद्धतीने ही लाटून झाली. आता हे सुद्धा आपण कट करून घेऊया. उभे कट देऊन घेतले. आता क्रॉस कट मारून घेऊया. या कापण्या बनवायला अगदी सोप्या आहेत. याच मेजरमेंटने केल्या तर कापण्या अजिबात फसणार नाहीत. नाही तर बऱ्याच वेळा चिवट होतात, पण या अगदी खुसखुशीत अशा होतात. तर मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. तर इथं माझ्या सगळ्या कापण्या झाल्या आहेत. तेल तापलं आहे. तर या आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तेल छान तापलेलं हवं. तर फुल फ्लेमवर मी एकदा पलटी केल्यानंतर याला मीडियम फ्लेमवर छान तळून घेणार आहे. लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. नंतर छान लालसर रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे अशा पद्धतीने. राहिलेल्या कापण्यासुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. फुल फ्लेमवर घालून घ्यायच्या. एकदा पलटी केल्यानंतर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत.
तर तुमच्या देखील कापण्या राहिल्या असतील तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा. कापण्यांना मी लेट होते, आम्ही आत्ता बनवल्यात. तर छान अशा खमंग खुसखुशीत कापण्या या तयार झाल्या आहेत. आषाढ स्पेशल या कापण्या याच दिवसात छान लागतात. आपण याच वेळेस करत असतो, मध्ये आधी काही होत नाही. कधीही खा, चहाबरोबर खा, स्नॅक्स टाईम खा. अतिशय खुसखुशीत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.